नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो खामगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर शिवाजी बाजारे सर, जे मागच्या काही वर्षांपासून खरं तर या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियलचे तर प्रोजेक्ट्स त्यांनी अनेक केलेले आहेत. गव्हर्नमेंटचे सुद्धा अनेक प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तो या सगळ्या प्रवासाबद्दल, त्यांच्या अनुभवाबद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी विचारेन ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती? प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? सर बघा, मी शेगाववरनं म्हणजे 2008-9 मध्ये हं. 12thला होतो मी. बरोबर. 12th म्युनिसिपल हायस्कूल म्हणून आहे. तिथे माझं 12th झालं. 12th झाल्यानंतर माझे मामा आहेत दिलीप सोनवणे म्हणून, ते PWDला होते. तर त्यावेळेस माझ्या वेळेस AIEEE होती आणि जी महाराष्ट्र स्टेटची PAT होती. तर मला माझ्या दोन्ही याच्यामध्ये चांगला रँक होता. तर माझा आर्किटेक्टला नंबर लागला होता. अकोला शिवाजी कॉलेजला माझा नंबर लागला होता. परंतु मामा माझे PWDला सिव्हिल इंजिनियर होते. तर त्यांनी मला भविष्यामध्ये समजा शेगावला तू वर्किंग करशील तर तुला स्कोप कसा राहील हे मला त्यांनी तेव्हा सजेस्ट केलं होतं. किंवा तू आर्किटेक्ट केला तर मोस्ट ऑफ द पर्सन तुझ्याकडे किती येतील, किंवा सिव्हिल केलं तर तुला म्हणजे किती स्कोप आहे हे तेव्हा त्यांनी मला समजून सांगितलं होतं. मग माझ्या आर्किटेक्टला ॲडमिशन केली मी. फर्स्ट डे गेलो पण मग मामांनी जेव्हा समजून सांगितलं की बा आर्किटेक्टपेक्षा सिव्हिल, मग मी तिथनं ॲडमिशन काढली. मग गेलो मी अमरावतीला बडनेरा म्हणून आहे, बडनेराला राम मेघे म्हणून कॉलेज आहे, ओके. तिथे मी ॲडमिशन केली. ॲडमिशन झाली, माझं स्टार्ट झालं आणि ऑब्व्हियसली आवड तर निर्माणच झाली आणि डिग्री झाली. 2011ला मी पासआउट झालो. अच्छा. पासआउट झाल्या मी म्हणजे पहिले तर काहीच नव्हतं, काय करायचं, कुठे जायचं, काही कल्पना नव्हती. मग मामांना भेटलो. मामा म्हणे की पहिले तू प्रॅक्टिस कर. मग प्रॅक्टिस करण्याकरता मी नागपूरला गेलो. नागपूरला मी जवळपास 1 महिना मी स्ट्रगल केलं, फिरलो, इंटरव्ह्यू दिले. असं करत करत मला एक JJ कन्स्ट्रक्शन म्हणून एक कंपनी आहे, तर तिथे मला पहिला जॉब मिळाला. जवळपास माझं स्टार्टिंग पेमेंट 8,500 रुपये होतं आणि जे वर्किंग होतं ते पलोटी स्कूल म्हणून आहे, CBSEची तिथे खूप मोठी बरं. पलोटी स्कूल आहे. त्या पलोटी स्कूलला माझं ॲज अ सुपरवायझर म्हणून तिथे माझं पहिलं सिलेक्शन झालं होतं. आणि जिथे माझे जे प्रोजेक्ट मॅनेजर होते ते प्रोजेक्ट मॅनेजर करंदीकर सर म्हणून होते. अतिशय म्हणजे सिनियर पर्सनॅलिटी. आणि त्यांचा एक अनुभव असा होता की ज्या प्रोजेक्टला मी वर्क करत होतो ऑलरेडी तिथले 2 इंजिनियर हे पळून गेले होते. अच्छा. कारण त्यांचं दहशत तेवढी होती. म्हणजे आज पण नागपूरमध्ये स्ट्रक्चरलमध्ये करंदीकर सरांचं नाव काढलं. आता हयात आहे नाही मला माहित नाही, तेव्हा ते मला वाटते जवळपास 70 इयर्सचे असतील तेव्हा. आणि खूप मोठा एक्सपिरियन्स, खूप तापट व्यक्ती. त्याच्यामुळे अक्षरशः जेव्हा साईडवरती मी गेलो तर आमच्या सुपरवायझरांची म्हणजे हे झाली की बा हा इंजिनियर आता किती दिवस राहाल. तर अशी माझी सुरुवात झाली त्या कंपनीमध्ये. खूप कठीण दिवस होते. सरांनी म्हणजे असं की फक्त मला मारायचं सोडलं होतं. ऑलमोस्ट त्याने खूप बोलले. असं करत मी 2 वर्ष कंटिन्यू सरांच्या हाताखाली काम केलं. कठीण दिवस होते. म्हणजे कधी कधी मला थोडं टेन्शन पण यायचं की बा आपण खरंच इथे वर्क करत आहोत, हे व्यवस्थित आहे नाही आहे. असे करत माझे 2 वर्ष झाले. सडनली एक फॅमिलीमध्ये एक डाऊनफॉल आला. आमचे एक जावई भाऊ, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला 6 महिने त्यांच्यासोबतच राहावं लागलं नागपूरमध्ये. मग मी खूप असं म्हणजे त्यावेळेस थोडंसं म्हणजे 6 महिने माझ्या दवाखान्यात गेल्यामुळे थोडंसं असं नर्वस झालेलो होतो. मग घरचे म्हणे तुम्ही शेगावला चाललाय. शेगावला आलो. शेगावला आल्यानंतर जवळपास 1 महिना मी आराम केला. स्वाभाविक काम करण्याची तर पहिल्यापासून इच्छा होती. बिझनेस करायचं हे फिक्स होतं. कुठनं करायचं, काय करायचं, काहीच फिक्स नव्हतं. बस गजानन महाराजच्या कृपेने सुरुवात केली. सुरुवातीला प्रोजेक्ट नव्हते माझ्याकडे. ऑफिस चालू केलं. प्रोजेक्ट नसल्यामुळे बा काय करा, अर्निंग तर पाहिजेच आपल्याला. तर मी डिप्लोमाचे कोचिंग क्लासेस चालू केले. एक ब्रँच खामगावला टाकली, एक ब्रँच शेगावला चालू केली. मॉर्निंगला मी म्हणजे खामगावला यायचो. खामगावला एक बॅच घ्यायचो. संध्याकाळची बॅच शेगावला घ्यायचो. मग जो मधला टाइम होता, मग आता आपल्याला अर्निंग तर करायची आहे. तर मग मी CFLचा बिझनेस चालू केला. अच्छा. हां, की बा आपल्याला अर्निंग तर पाहिजे, घरच्यांवर तर आपण डिपेंडंट नसायलाच पाहिजे. तर मग त्या मधल्या काळात मी CFL विकायचो. म्हणजे सकाळी ट्युशन, दुपारला CFL, संध्याकाळी ट्युशन. असं करत मी 6 महिने याच्यात काढले. आणि जवळपास माझी एक डिप्लोमाची बॅच कंप्लीट झाली, खामगावची आणि शेगावची. असं करत आणि बऱ्यापैकी मी त्या CFLमध्ये पण म्हणजे एक 10,000 पासून सुरुवात केलेली होती.
तर जवळपास मी 6 महिन्यात 4.5-5 लाखापर्यंत पोहोचलो होतो. वा. तर ते अर्निंग करता करता मला एक 2 रूम संडास बाथरूमची एक छोटीशी साईड मिळाली. म्हणजे दसऱ्याचा दिवस होता, खूप मोठा आनंद त्या गोष्टीचा. बापरे! आपल्याला एक पहिली काम साईट मिळालं. मिळाली. तर तो एक आनंद म्हणजे अजून पण आठवणीतला आहे. काम चालू केलं आणि फर्स्ट डे पासून तर हे माहीतच होतं, की आपल्याला प्रायोरिटी हे कन्स्ट्रक्शनच आहे. म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी हे कन्स्ट्रक्शन आहे. सेकंड जे आहे ते मग आपलं ट्युशन क्लास म्हणा किंवा मग आपले CFLचा बिझनेस म्हणा. बरोबर. तर साधारणतः असं करत मग मला पहिला प्रोजेक्ट माझा म्हणजे ते जे 2 रूम संडास बाथरूमचा आहे, तो करत माझा 3-4 महिन्यात कंप्लीट झाला. सडनली मला मग दुसरं काम मिळालं. तेव्हापासनं तर आजपर्यंत तर मला नाही असं आठवत, की मला असं मागे वळून पाहायचं काम नाही पडलं. वा. मग हळूहळू मी ते CFL बंद केलं. ट्युशन क्लासेसची ती एक बॅच झाली, ते बंद म्हणजे तो बिझनेसच म्हणजे ते बंदच केलं. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत जवळपास म्हणजे थांबण्याचं काम नाही पडलं. व्हेरी गुड. सो हा मागचा 10 वर्षांचा खरा प्रवास होता. फारच इंटरेस्टिंग प्रवास होता. वेगवेगळं तुम्ही त्याच्यात काय काय ऑप्शन्स ट्राय केले. आता आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड प्रश्नांकडे काही येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे मागचा तुम्ही आता काही वर्षांपासून हे फील्ड बघताय. यामध्ये एक घटक कॉमन आहे, तो म्हणजे कामगार आणि त्यातनं सुद्धा अकुशल कामगार. तर अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? बघा सर, कुशल काम आता तर सडनली या कोरोना नंतरचा फेज तर मी कसा ऑब्झर्व करत आहोत. या फेजमध्ये साधारणतः म्हणजे जो कामगार होता त्याला इगो हा खूप कमी होता. आता सडनली काय झालेलं आहे, की त्याला पहिल्यासारखं आम्ही काहीच बोलू शकत नाही. म्हणजे या गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे ज्या आता लॉन्च झालेल्या आहेत, त्याच्यामुळे तर आम्हाला एवढी परेशानी होत आहे, की साधारणतः म्हणजे कुठलं पण वर्क करत आहोत आम्ही, तर साधारणतही त्याला काही बोललो, तर त्याचा इगो लगेच हर्ट होते, तो निघून जातो. आणि आता जो जो पण कुशल कामगार आमच्याकडे आहे, साधारणतः आता माझी टीमच आहे. जवळपास 10 वर्षापासून माझ्याकडे जे वर्किंगवाले आहेत, ते सर्व माझे तेव्हापासून जे जोडलेले लोक आहेत, ते कंटिन्यू आहेत. तर मला तरी असा काही खूप असा त्रास नाही होत आहे. पण तरी पण मी या कोरोना नंतरचा जो फेज पाहत आहोत, त्याच्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम जात आहे या गोष्टीची. बरोबर. म्हणजे पहिले कसं होतं, की कामगाराला काम करण्याची इच्छा खूप राहायची. आता तो काय करत आहे, हप्त्यातनं फक्त 2 दिवस वर्क करत आहे. बाकी दिवस तो म्हणते, "सर मला ही स्कीम आहे, माझ्या मिसेसला ही स्कीम भेटली, मी कशाला वर्क करू?" बरोबर. म्हणजे कामं वाढलेले आहेत, पण या गोष्टीमुळे पण आम्हाला खूप सारा म्हणजे या गोष्टीचा इफेक्ट होत आहे. इफेक्ट होतोय. बरोबर आहे. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये आपण बरेच काम करतो. तर त्यामुळे एक प्रश्न मला येतो, की ते म्हणजे बऱ्याचदा रेसिडेन्शियलमध्ये त्या माणसाचं म्हणणं असतं, की माझं बजेट थोडं कमी आहे. जशी तुम्ही पहिली साईट केलेली आहे अगदी छोटीशी. हो. तर तेव्हा त्या माणसाचं बजेट कमी असतं आणि तुम्हाला तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायची नसते. कारण ते आपल्याला चांगलं काम असतं. आपल्याला दाखवायचं असतं ते काम भविष्यात. बरोबर. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीची सांगड कशी घालता तुम्ही? बघा सर, आता माझे जे प्रोजेक्ट चालतात, तर साधारणतः ज्या गोष्टीला त्या लाँग लाईफ ज्या गोष्टी असतात, त्याच्यावरती मी त्यांना प्रायोरिटीवरती पहिले समजून सांगतो. जसं स्टील झालं, सिमेंट झालं, रेती, गिट्टी किंवा विटा याच्यावरती मी त्यांना प्रॉपरली फोकस करायला लावतो. मग त्याच्यानंतर येते मग लॅव्हिशनेस, जसं की टाईल्स झाल्या, कलरिंग झालं, पी-ओ-पी झालं. ह्या गोष्टी मग सेकंडरीमध्ये. मग त्यांना कसं आहे, की जे स्ट्रक्चर लाँग लाईफ राहते, त्याच्यावरती त्यांना पहिले सांगतो, की प्रायोरिटीवरती याच्यावर फोकस करा आणि त्याच्यानंतर मग लॅव्हिशनेसवरती. किंवा जसं की मग तुम्हाला टाईल्स समजा एक ₹20 ची पण येते, एक ₹40 ची पण येते. तर मग त्यांना त्या म्हणजे त्यांच्या इस्टिमेटप्रमाणे मग त्यांना कसं सजेस्ट होते, मग कुठे कमी करता येईल, कुठे वाढवता येईल आणि कुठल्या गोष्टींनी त्या म्हणजे आता इंटेरियर हा एक खूप मोठा म्हणजे प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे, की ज्याला त्याला एकदम चकाचौंधवाला खूप पाहिजे. मग त्यातल्या त्यात त्यांना बेस्ट काय देता येईल, हे त्यांना आपण सजेस्ट करत राहतो. बरोबर. दुसरं गव्हर्नमेंटचे तुम्ही अनेक प्रोजेक्ट्स केलेले आहेत. तर त्यातल्या काही मोजक्या प्रकल्पांची नावं सांगता येतील का? म्हणजे कुठल्या-कुठल्या प्रकल्पांवर आपण काम केलंय? बघा सर, मोस्ट ऑफ द टाईम माझे जे प्रोजेक्ट चालतात गव्हर्नमेंटचे हे सीसी रोड असतात. म्हणजे काँक्रीट रोड असतात. शोभीकरण असते. आता मी रिसेंटमध्ये यवतमाळला एक कंदील चौक म्हणून आहे. तिथला एक मोठा प्रोजेक्ट मी आता हँडल केलेला आहे. पण मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे मी रोडवरतीच प्रिफर करतो. कारण माझे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चालू राहतात. तर रेसिडेन्शियलला कसं टाइम खूप द्यावा लागते. आणि गव्हर्नमेंटला कसं आहे, की तुम्हाला म्हणजे तो टेंडर घेण्यापासून तर बिल काढेपर्यंत खूप सारे ऑब्स्टॅकल असतात. तर मी आता म्हणजे या 2-3 वर्षापासून काय करतो, की जे म्हणजे क्रीम प्रोजेक्ट म्हणतात आमच्या ह्याच्यामध्ये, जसे की रोड म्हणा, सीसी रोड, त्यावरती आम्ही जास्त फोकस करतो. बरोबर. दुसरं असं एक विचारायचं आहे, आता एक पुढचा प्रश्न म्हणजे तुम्ही इथले शेगावचे मूळचे रहिवासी आहात, बुलढाणा जिल्ह्यातले आहात, तर आणि इंजिनियर आहात.
तर बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं एक इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्वाचे घटक येतात की ज्या वर आता पुढच्या 10-15 वर्षात काम झालं पाहिजे जर आपल्याला बुलढाणा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हवा असेल तर? तर असे कुठले तुम्हाला क्षेत्र वाटतात? आता बघा सर, बेसिकली पाहिलं तर एखाद्या म्हणजे जिल्ह्याचा आपण विकास म्हटलं तर म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम लोकांना पाणी म्हणजे पाणी अवेलेबल असायला पाहिजे, तिथले रोड चांगले असायला पाहिजे, ट्रेन फॅसिलिटी असायला पाहिजे. ह्या ज्या फॅसिलिटी आहेत ह्या तिथे अवेलेबल असल्या म्हणजे म्हणजे तिथलं जे काही डेव्हलपमेंट आहे हे फास्टली ग्रो होते. बरोबर. आणि या मूळ मुद्द्यांवर जास्त काम झालं पाहिजे. पण याच्यात शासन काय मदत करू शकेल असं तुम्हाला वाटतं या सगळ्यामध्ये? आता केली पाहिजे शासनानं, अजून काही पावलं उचलली पाहिजेत का आता जे तुम्ही क्षेत्र सांगितले? आता मोस्ट ऑफ द कसं आहे की हे जे नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे हे खूप चांगलं वर्क करत आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी चांगल्या प्रकारे फंडिंग पण दिलेलं आहे आणि आहेत त्यांनी म्हणजे अपकमिंग त्यांचे खूप म्हणजे जिल्हा सुधारण्याकरता खूप मोठे मोठे प्रोजेक्ट वर्क पण करत आहे. पण काही फंडिंगच्या इश्यूमुळे सध्या थोडं थांबलेलं आहे, अकडलेलं काम. बरं. दुसरं या क्षेत्रात जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? बघा सर, मी म्हणजे डे वनला मी पण फ्रेशर होतो, तर मी तर आता जे ज्युनियर मुलं येतात त्यांना हेच म्हणतो की पहिले तुम्ही एक्सपिरियन्स घ्या. बरोबर. मोठ्या सिटीमध्ये जा, मोठ्या सिटीमध्ये जाऊन मोठा एक्सपिरियन्स घ्या, नंतर मग छोट्या सिटीमध्ये येऊन वर्क करा. पण मुलं काय करत आहे की पासआउट झाल्या लगेच फ्रेशरच ते वर्किंग स्टार्ट करत आहे. मग त्यांना काय होते म्हणजे एक्सपिरियन्स नसल्यामुळे आणि कुठे प्रोजेक्ट हँडल न केल्यामुळे क्वालिटी प्लस त्यांना प्रोजेक्टचं हँडलिंग हे बिलकुल नाही जमत आहे. मग ते खूप वेळा माझ्याकडे येतात की सर असा असा प्रॉब्लेम झाला, मग मी काय करू? म्हणजे की मी त्यांना म्हटलं होतं की बघ तुम्ही मोठ्या सिटीत जा, मोठ्या सिटीतले मोठे प्रोजेक्ट हँडल करा, म्हणजे तुम्ही मोठ्या सिटीमधले प्रोजेक्ट हँडल केले तर छोट्या सिटीमध्ये तुम्ही इझिली सस्टेन होऊ शकता. बरोबर. त्याच्यानंतर या कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? मोस्ट ऑफ द टाइम सर TMT बारच आपण प्रिफर करतो. ओके. त्याची बेंडिंग स्ट्रेंथ वगैरे सर्व जे आहे ते पण आपण चेक करूनच घेतो. इलॉंगेशन टेस्ट, बेंडिंग टेस्ट, ह्या ज्या टेस्टिंग आहे त्या सर्व आपण त्या कंपनीच्या, आता मोस्ट ऑफ द सर्वच कंपनी म्हणजे आयकॉन जे स्टील आहे, जे स्टील देते ते मोस्ट ऑफ द टाइम आमच्या साईडवरती आम्ही तेच प्रिफर करतो. बरोबर. म्हणजे पूर्ण टेस्टिंग वरून आलेलं स्टील असते, त्यामुळे तेच वापरतो तुम्ही. आणि आजवर केलेला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का की जो प्रोजेक्ट करताना एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, की आता तुमच्या हातून घडला ते? सर आयकॉनिक म्हटलं तर असं म्हणता येईल की माझा अचिव्हमेंट म्हणतो मी सर, की माझं स्वतःच मी आता शेगावला रिसेंटली एक स्विमिंग पूल ओपन केलं. अच्छा. बरं. 10,000 स्क्वेअर फीट मधला प्रोजेक्ट आहे. एक स्वतःचं होतं, स्वतःचं टोटल इनोव्हेशन होतं. आणि म्हणजे एखादी व्हिजिट तुम्ही पण करा त्याच्याकरता सर, की तिथे मी एक नॅचरल कुलिंग सिस्टीम डेव्हलप केली, तर ती पाहण्यासारखी आहे. तर म्हणजे प्रोजेक्ट स्वतःचा होता, स्वतःचे इनोव्हेशन होते, तर मला असं वाटतं की एक माझ्या लाईफमधलं ते एक चांगलं अचिव्हमेंट आहे. क्या बात, क्या बात. सो हे होते इंजिनियर शिवाजी बाजारे सर, आणि त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं, स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी तरुण पिढी या क्षेत्रात आता येते त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा सल्ला होता. या सगळ्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आणि येणाऱ्या भविष्यात सुद्धा, आता तर तुम्ही एकच आयकॉनिक प्रोजेक्ट सांगितला, पण भविष्यात असे उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.